इश्कवाला लाभ भाग 13। स्वराची गोष्ट ऐकून अमने आश्चर्याने विचारलं, तू सकाळी सकाळी ईशानच्या घरी जातेस? स्वराने डोकं हलवत उत्तर दिलं, हो। अमने स्वराला विचारलं, तू इतक्या लवकर तिथे जाऊन करतेस काय? स्वराने उत्तर दिलं, ब्रेकफास्ट आणि लंच बनवायला। स्वराची गोष्ट ऐकून अमला जणू मोठा धक्का बसला। अमन मनातल्या मनात विचार करत होता, ओह, म्हणजे आता कळलं साहेब कुठे बिझी आहेत आणि ते अनुला त्यांच्या घरी थांबायला का नाही म्हणाले होते। शेवटी यांच्या डोक्यात काय चाललं आहे? आजपर्यंत ऑफिसमधला कुठलाही कर्मचारी त्यांच्या घरी गेला नाही, कारण हे साहेबांना पसंत नव्हतं। पण आता स्वतः स्वराला घरी घेऊन गेले आहेत। काहीतरी गडबड आहे। आणि राहिली गोष्ट अनुची, तर अनुला मी सांभाळतो आणि तू जे काही करतो आहेस त्याचं स्पष्टीकरण मी तुझ्याकडून घेणारच। अमन असं विचार करत असताना स्वराने त्याच्यासमोर हात हलवत विचारलं, काय झालं सर, तुम्ही काय विचार करताय? अमने हसत उत्तर दिलं, मी फक्त हेच विचार करत होतो की उद्याचा दिवस तुझा चांगला जाणार आहे। स्वराने विचारलं, का सर, उद्या असं काय आहे? अमने हसून उत्तर दिलं, अरे तुला माहीत नाही का, उद्या रविवार आहे आणि रविवारची सुट्टी असते। म्हणजे उद्या तुला ऑफिसला यायचं नाही आणि ईशानच्या घरीही जायचं नाही। तर कसा मस्त जाणार ना उद्याचा दिवस? स्वराने उत्साहाने उत्तर दिलं, अरे हो सर, मी तर विसरलेच होते की उद्या रविवार आहे आणि रविवारची सुट्टी असते, म्हणजे उद्या माझीही सुट्टी आहे आणि मला त्या सडूचं सडलेलं तोंड पाहावं लागणार नाही। अमन हसत म्हणाला, अच्छा, आता कळलं ना? तर जा आणि सरांना ही फाईल देऊन टाक, नाहीतर त्यांना कळलं की तू इकडे उभं राहून टाइमपास करते, तर त्यांचा राग सहन करावा लागेल। आणि हो, मला सर नाही तर फक्त अमन म्हणून बोलाव। स्वराने हसत उत्तर दिलं, ओके अमन सर, आय मीन अमन। हा, ही गोष्ट खरी आहे। जर त्या जल्लादाला कळलं तर तो मला जिवंत दफन करेल, म्हणून मी निघते, पुन्हा भेटूया। असं म्हणत स्वरा तिथून ईशानच्या केबिनकडे जाते। स्वरा निघून गेल्यावर अमनच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं। तो मनात विचार करत म्हणतो, काश, जे मी विचार करतो ईशान, जर तसं झालं तर मी तुझ्यासाठी खूप आनंदी असेन। स्वरासारखी मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे। ती खूप चांगली आहे। फक्त तू तुझा अहंकार बाजूला ठेव आणि मान्य कर की स्वराशिवाय दुसरी मुलगी तुझ्यासाठी उत्तम होऊ शकत नाही। मी देवाकडे प्रार्थना करीन की तुला लवकर याची जाणीव होईल। असं म्हणत अमन हसत तिथून निघून जातो। स्वरा ईशानच्या केबिनमध्ये जाताना विचार करत होती की उद्या तिला ऑफिसला यावं लागणार नाही। पण तिला कुठे माहीत होतं की तिचा आनंद फार वेळ टिकणार नाही। स्वरा ईशानसमोर उभं राहून खूप सौम्यपणे म्हणाली, सर, या काही फाईल्सवर तुमच्या सहीची गरज आहे। ईशान दुसऱ्या फाईलमध्ये बघत म्हणाला, हम्म, ठेवून दे, मी बघून सही करतो। स्वराने नम्रपणे उत्तर दिलं, ओके सर, आणि सर, अजून काही काम असेल तर सांगा। स्वराच्या या प्रश्नावर ईशान तिच्याकडे बघतो, तर स्वरा त्याला पाहून स्माईल देते। स्वराच्या अशा वागण्याने ईशान थोडासा गोंधळतो आणि मनात विचार करतो, हिला काय झालं? काही डोक्याला मार लागला का? जी इतक्या चांगल्या प्रकारे बोलते आहे। नाहीतर ही नेहमी माझ्याशी असं वागत असते, जणू मी तिचा सगळ्यात मोठा शत्रू आहे। ईशान स्वराकडे पाहत म्हणतो, आत्ता काही काम नाही, पण असेल तर मी सांगतो। सध्या तू जाऊ शकते। स्वरा तिथून निघून जाते आणि ईशान पुन्हा आपल्या कामात गुंतून जातो। स्वरा तिच्या केबिनमध्ये जाऊन आपल्या कामात लागते। स्वरा तिथून निघून जाते। स्वरा गेल्यानंतर ईशान पुन्हा आपल्या कामात गुंततो। स्वरा देखील आपल्या कॅबिनमध्ये जाऊन आपल्या कामात मग्न होते। असाच ऑफिसचा वेळ संपतो। जेव्हा स्वरा आपलं घड्याळ पाहते, तेव्हा ऑफिसचा वेळ संपलेला असतो। ती खुश होत आपल्या कॅबिनमधून बाहेर पडते। कॅबिनमधून बाहेर पडल्यानंतर स्वरा तनूकडे जाते। तनूकडे पोहोचून स्वरा आनंदाने तनूला मिठी मारते। स्वराला इतकं खुश होऊन मिठी मारताना पाहून तनू म्हणते, काय झालं, आज इतकी खुश का आहेस? स्वरा हसत म्हणते, आज मी म्हणून खुश आहे कारण उद्या रविवार आहे। तनू तोंड वाकडं करत म्हणते, हो, तर त्यात खुश होण्यासारखं काय आहे? रविवार तर दर आठवड्याला येतो, मग तू इतकी खुश का होत आहेस? स्वरा तनूला समजावत म्हणते, मलाही माहिती आहे की रविवार दर आठवड्याला येतो, पण उद्याचा रविवार माझ्यासाठी खास आहे, कारण उद्या मला ऑफिसला यावं लागणार नाही आणि त्या खडूसचा चेहराही बघावा लागणार नाही। स्वरा खूप उत्साहाने तनूला पुन्हा मिठी मारत म्हणते,
मी खूप खुश आहे, उद्या मला त्या खडूसचा चेहरा बघावा नाही लागणार. तेवढ्यात मागून कोणीतरी विचारतो की कुणाचा चेहरा बघावा नाही लागणार. स्वरा तसंच खुश होत म्हणाली, अरे तोच खडूस राठोड, आणखी कोण? हे बोलताना स्वराने मागे पाहिलं नव्हतं. कारण तनूला मिठी मारल्यामुळे स्वराची पाठ त्या बाजूला होती, जिथून आवाज आला होता. त्यामुळे ती त्या व्यक्तीला पाहू शकली नव्हती. पण त्या व्यक्तीला पाहून तनूचे होशच उडाले. त्याला पाहून तनूचा चेहरा रडण्यासारखा झाला होता. तिने पटकन स्वराला स्वतःपासून दूर केलं. स्वरा दूर झाल्यावर तनूचा चेहरा पाहून म्हणाली, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजले आहेत? तू ठीक आहेस ना? तुझी तब्येत ठीक आहे? स्वराचं ऐकून तनूने तिच्या डोळ्यांनी त्या दिशेने इशारा केला, जिथून आवाज आला होता. जेव्हा स्वरा त्या दिशेने पाहते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरही 12 वाजतात. कारण समोर ईशान उभा होता आणि तो खूपच रागात होता. हे पाहून स्वराने रडवेल्या सुरात मनात विचार केला, मरले मी वाटतं. या खडूसने सगळं ऐकलं. आता माहीत नाही हा जल्लाद माझ्याबरोबर काय करेल. मी पण काहीही विचार न करता काहीही बोलून टाकते. आता या राक्षसाचा राग सहन करावा लागणार आहे. ईशान रागात स्वराकडे एकटक पाहत होता. त्याचवेळी ईशानच्या मागे उभा अमन मनातल्या मनात हसत होता. ईशानने रागाने घुरत स्वराला विचारलं, मिस स्वरा, उद्या तुम्ही वेळेवर ड्युटीला पोहोचला नाहीत तर तुमची पनिशमेंट वाढवावी लागेल. स्वरा चेहरा लटकवत म्हणाली, पण सर, उद्या तर रविवार आहे. आणि रविवारला ऑफिस बंद असतं, म्हणजे माझी सुट्टी आहे ना? ईशानने रागाने उत्तर दिलं, नाही, तुमची सुट्टी नाही आहे. तुम्ही उद्याही याल, समजलं का? आणि जर तुम्ही नाही आलात तर तुम्हाला माहीत नाही मी तुमच्याबरोबर काय करेन. स्वरा नाईलाजाने म्हणाली, पण सर. ईशान तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला, मला कुठलेही सबब नको आहेत. तुम्ही उद्या वेळेवर आलंच पाहिजे आणि मला काहीही ऐकायचं नाहीये. हे बोलून ईशान तिथून निघून गेला. ईशानच्या निघून गेल्यावर अमन स्वराच्या जवळ येत हसत म्हणाला, उद्यासाठी ऑल द बेस्ट. आता माहीत नाही तो तुझ्याबरोबर काय करणार आहे. असं बोलून अमन तिथून निघून गेला. अमनच्या निघून गेल्यावर स्वराने रडवेल्या चेहऱ्याने तनूला विचारलं, हे नेहमी माझ्याबरोबरच का होतं? नेहमी कुठली ना कुठली समस्या माझ्यासमोर उभी राहते. तनू हसत म्हणाली, कारण तू स्वतःहून जाणीवपूर्वक कुऱ्हाडीवर पाय ठेवला आहेस. लोक पायावर कुऱ्हाड मारतात, पण तू तर थेट कुऱ्हाडीवरच पाय ठेवलास. आता भोग. स्वराने रडवेल्या चेहऱ्याने उत्तर दिलं, मला काय माहीत होतं की खडूस माझ्या मागे उभा आहे. आणि त्या जल्लादाने माझं सगळं ऐकलं आहे. तनू स्वराला समजावत म्हणाली, म्हणूनच सांगत असते की विचारपूर्वक बोल. पण नाही, तुला कुणाचं ऐकायचं नसतं. जे तोंडात येईल ते बोलायचं. आणि काय गरज होती एवढं ओव्हर एक्साइट होण्याची? उत्साहाच्या नादात हेही बघितलं नाही की आजूबाजूला कुणी आहे का नाही आणि बोलत राहिलीस. आता उत्साह भारी पडला ना? आता भोग. स्वरा तनूला रागाने म्हणाली, कसली मैत्रीण आहेस तू? माझं धैर्य वाढवायचं सोडून मला टोमणे मारते. तनूने स्वराला विचारलं, आणि कसल्या गोष्टीसाठी तुझं धैर्य वाढवायचं आहे? स्वराने चेहरा लटकवत उत्तर दिलं, त्या खडूसला झेलण्यासाठी, आणखी कशासाठी? तनूने हसत उत्तर दिलं, सरांना तर तू आरामात झेलशील. जर तुझ्यात सरांना झेलायचं धैर्य नसतं तर तू त्याच्याशी पंगा घेतलाच नसतास. तुला धैर्य वाढवायची गरज नाही. तुझ्याकडे आधीच खूप धैर्य आहे. सो डोंट वरी. तू सरांना आरामात झेलशील. पुढे काय होईल? ईशान स्वराला काही नवीन पनिशमेंट देईल का? की या दोघांमध्ये काही वेगळंच घडेल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.